नमस्कार मित्रांनो, जसं मला आपल्यासारख्या भावांनी कमेंट केल्या होत्या की बॉटम कसे पकडायचे, सेम डेचा एनईव्ही कसा घ्यायचा. ओके, तर मी व्हिडिओ बनवून टाकलेली आहे. कृपया ही एक नंबरची व्हिडिओ जी आहे म्युच्युअल फंडमध्ये बॉटम कसे पकडले जातात, तर ही व्हिडिओ मी टाकलेली आहे. कृपया करून ती सगळ्यांनी बघावी आणि त्याच्यामध्ये मी एक्झॅक्ट सांगितले आणि मी ती आता का सांगतोय. मला व्हिडिओ टाकून 23 सप्टेंबरला मी व्हिडिओ टाकलेली आहे. ओके, आता व्हिडिओ टाकून मला 8 दिवस झालेले आहेत, पण मी ते आता सांगायचं कारण आहे की मार्केटची तुम्ही कंडिशन बघू शकता. हे बघा, मार्केट चांगल्या बऱ्यापैकी पडलेलं आहे, 1.5% आसपास पडलेलं आहे. घाबरण्याची गोष्ट नाही. ओके, मार्केट पडणे म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे इन्व्हेस्टरसाठी, कारण मार्केट खाली पडलं म्हणजे बाय करतात, बरोबर. म्युच्युअल फंड असो किंवा स्टॉक असो. ओके, तर तुम्ही बघू शकता. आता उद्या लगेच उठलं की लगेच उद्या बाय करू नका. ओके, तर अजून थांबा. फक्त आजचे दिवस मार्केट पडलेलं आहे. काय सांगता, उद्या परत मार्केट रिकवर करून उद्याच्या उद्या लगेच अप साईडला चालला जाईल. ओके, उद्याचे दिवस थांबा. आज मार्केट पडलेलं आहे. उद्या थोडीशी रिकव्हरी. उद्या परत जर का मार्केट असंच पडलं 1.5% तर 100 रुपये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर फक्त 20 रुपये इन्व्हेस्टमेंट करा. नेक्स्ट 2 ते 3 दिवसामध्ये मार्केट 1% आसपास पडलं तर. ओके, आणि ते इन्व्हेस्टमेंट सेम डेचा एनईव्ही मिळण्यासाठी इन्व्हेस्टमेंट कोणत्या टायमाच्या आत करावी हे सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कुठले क्रायटेरिया असतात, किती वाजेच्या आत करावी, कशी करावी इन्व्हेस्टमेंट, की आपल्याला सेम डेचं मार्केट पडलेल्याचा एनईव्ही मिळू शकेल. ओके, तर ही व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि आवडली